कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारासाठी सोमवारी जवाहरनगर चौकात प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेत बोलताना श्रीमंत शाहू महाराज यांनी लोकांच्या हाताला काम, बेरोजगारांना नोकरी आणि कोल्हापूरच्या विकासाचा अजेंडा घेऊन आपण निवडणूक लढवत असल्याचं सांगितलं। मोदी सरकारच्या कार्यकाळात अनेक उद्योगधंदे महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याची टीका त्यांनी केली। संविधान वाचवण्यासाठी आणि शिव शाहू फुले आंबेडकर यांचे विचार रुजवण्यासाठीच आपली उमेदवारी असून जनतेनं आपणाला पाठबळ द्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। आमदार सतेज पाटील यांनी आपल्या मनोगतांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसदार म्हणून श्रीमंत शाहू महाराजांना संसदेत पाठवण्याचं काम करूया असं आवाहन केलं। दरम्यान शाहू महाराजांचा जवाहरनगर परिसरात प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याचे प्रकार घडत असल्याबद्दल आमदार सतेज पाटील यांनी विरोधकांना कडक शब्दात इशारा दिला। जनतेनं आपापल्या पार्टीचा प्रचार करावा, आमची त्याला ना नाही। लोकशाहीमध्ये प्रचार करायला ना नाही, परंतु आमच्या माणसानं प्रचार करत असताना कोण जर आडवं येत असेल, कोण जर वेगळी भाषा वापरत असेल, तर मी सुद्धा 25 वर्ष या मातीत कसलेलं पैलवान आहे। कुणाला चितपट कधी करायचं हे नक्की या ठिकाणी सांगतो। माझ्या नादाला इथल्या कुठल्याही बारक्या कार्यकर्त्यानं लागू नये हे जाहीरपणे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो। ही निवडणूक लोकशाही पद्धतीने लढूया, चांगल्या पद्धतीने लढूया। शाहू महाराजांचा विचार लोकांच्या पर्यंत घेऊन जाण्याचं काम आपण या ठिकाणी करूया। माझ्या कार्यकर्त्यांना देखील विनंती आहे, संयमाने आपण निवडणूक लढवूया, शांततेने ही निवडणूक लढवूया। आपला विजय पक्का आहे। विरोधकांच्या पायाची वाळू घसरत चाललेली आहे आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं दबावाचं राजकारण करण्याचा प्रयत्न इथं गल्ली गल्लीमध्ये होण्याची शक्यता पुढच्या 14 दिवसामध्ये नाकारता येत नाही। ताकदीनं लोकांच्या समोर जावा, शाहू महाराजांचा विचार लोकांच्या समोर सांगायचं काम करा। आमदार तुराज पाटील यांनी शाहू महाराजांच्या कोल्हापूरबाबतच्या योगदानावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांचा आपल्या शैलीत समाचार घेतला। की जे 10 वर्षांमध्ये ज्यांनी शब्द दिला त्या शब्दाचं पालन किती केलं हे जर मला वाटते आपल्या सगळ्यांच्याकडे पोच पावती आहे। आज जी महागाईबद्दल आपण उल्लेख करतो, पेट्रोलच्या दराबद्दल असेल, गॅसच्या दराबद्दल असेल किंवा अनेक दर जे आज खऱ्या अर्थानं आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये वाढलेला आहे, हे निश्चितपणे आपण सगळेजण आवर्जून या ठिकाणी सांगत असतो। आणि खऱ्या अर्थानं हे दुर्दैवानं परिस्थिती आज देशामध्ये, राज्यामध्ये आम्हा सर्व मंडळींना आज बघायला या ठिकाणी मिळते। अनेक युवक युवतींना धोरणात्मक निर्णय घेऊन रोजगार निर्मिती करायला पाहिजे होती। आदरणीय बंटी साहेब असतील, आम्ही असेल, या सर्व युवक युवतींना आधार देण्याचं काम आमच्या माध्यमातून या ठिकाणी करतो। या सभेत बोलताना माजी उपमहापौर भूपाल शेट्टे यांनी जवाहरनगर परिसरात आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या निधीतून 7.5 कोटींची विकास कामं झाल्याचं सांगितलं। विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी जवाहरनगरमधील एकाही विकास कामासाठी 1 रुपयाचा देखील निधी दिला नसल्याचं सांगून खासदारांनी जवाहरनगरमध्ये निधी दिला असेल तर त्यांनी जाहीरपणे सांगावं असं आव्हान त्यांनी दिलं। थेट पाईपलाईन उद्दिष्टपूर्तीनंतर आमदार सतेज पाटील यांची हत्तीवरून मिरवणूक काढायची होती। आता शाहू महाराजांच्या विजयानंतर सतेज पाटील आणि शाहू महाराजांची हत्तीवरून एकत्रित मिरवणूक काढू असं माजी उपमहापौर भूपाल शेट्टे यांनी जाहीर केलं। यावेळी काँग्रेसच्या नेत्या सरलाताई पाटील, सोशलिस्ट पार्टीचे प्रदेशाध्यक्ष हसन देसाई, आम आदमी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक सचिव संदीप देसाई, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे दिलीप पवार, प्राचार्य TS पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे निरंजन कदम, माजी नगरसेवक नियाज खान, माजी उपमहापौर हरिदास सोनवणे, वीर कक्कय्य समाजाचे अध्यक्ष शिवाजी पोळ, जनता दलाचे रवी जाधव आदींनी मनोगत व्यक्त केली। वीर कक्कय्या समाज आणि डोंबारी समाजाच्या वतीनं श्रीमंत शाहू महाराजांना यावेळी जाहीर पाठिंबा देण्यात आला। यावेळी माजी महापौर जयश्री सोनवणे, मनीषा बुचडे, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख सुनील मोदी, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, माजी नगरसेविका भारती पोवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष RK पोवार, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, राजेश भटकर, अरुण सोनवणे, संदीप बिरंजे, किरण भटकर आदी मान्यवर उपस्थित होते।